रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. वाहतूक पोलिसांना भर रस्त्यात खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बापलेकानं मारहाण केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांना मारहाण करत असताना स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत बापलेकाला थांबवलं. भर रस्त्यात 2 वाहतूक पोलिसांना केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ नागरिकांच्या मोबाईलमध्ये कैद झालाय. नालासोपारा पूर्वेकडील नागिनदासपाडा सितारा बेकरीच्या समोरील परिसरात पोलीस हवालदार हनुमंत सांगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल शेषनारायण आठरे हे दोघे वाहतूक पोलीस वाहने व वाहन चालक कागदपत्रांची तपासणी करत होते. तपासणी करणाऱ्या पोलिसांनी एका दुचाकीस्वार मुलाला पोलिसांनी अडवलं. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स व गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली. सदर मुलगा हा ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवत असल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये आढळून आलं. मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करत मारहाण करणाऱ्या बापलेकाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा पोलिसांवर हल्ला करत होता. अखेर त्याला नागरिकांनी थांबवलं. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. मंगेश नारकर आणि पार्थ नारकर असे पोलिसांना मारहाण करणाऱ्या बापलेकाची नावे आहेत.